पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे परिमंडळ 2 तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलीस ठाण्याने दुचाकी चोरी प्रकरणात उल्लेखनीय कारवाई करत एका आरोपीला जेरबंद केलं असून त्याच्याकडून तब्बल 7 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शहरामध्ये वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष गस्त आणि तपास मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथक सक्रिय झाले होते. 28 एप्रिल 2026 रोजी पोलीस हवालदार सागर परदेशी आणि पोलीस अंमलदार योगेश जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली. यामध्ये चोरीतील मोटारसायकली वडाळगाव परिसरात एका संशयिताकडे आहे अशी माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संतोष पुंदे व त्यांच्या पथकाने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतलं. कसून चौकशी दरम्यान आरोपीनं आपल्या साथीदारासह नाशिक शहर, नाशिक ग्रामीण तसेच ठाणे परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीकडून एकूण 10 मोटारसायकली जप्त केल्या. यामध्ये होंडा सिटी, युनिकॉर्न, बजाज पल्सर 220, हिरो स्प्लेंडर प्रो तसेच रॉयल एनफिल्ड बुलेट यांचा समावेश आहे. सदर गुन्हे भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 303(2) अन्वये पोलीस ठाण्यात दाखल असून जप्त वाहनांवरील अनेक क्रमांक फोडलेले असल्याचंही तपासात निष्पन्न झालं. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दिनांक 28/4/2026 रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार सागर परदेशी व पोलीस अंमलदार योगेश जाधव हे पेट्रोलिंग करत असताना एक गोपनीय बातमी मिळाली होती की वडाळगाव परिसरामध्ये एक इसम मोटरसायकल चोरी करून त्याचा साठा करून तो विक्री करत आहे. त्या अनुषंगाने बातमीची खात्री करून आपण त्या ठिकाणी सापळा लावलेला होता आणि सापळा रचला असताना आपल्याला त्यामध्ये एकूण आरोपीचा शोध लागला. त्यामध्ये एकूण आरोपीच्या ताब्यामध्ये आपल्याला 10 मोटरसायकल ज्या आहेत त्या मोटरसायकल चोरीचे वाहनं जे आहेत ते मिळून आलेले आहेत. त्यामध्ये 7 स्प्लेंडर मोटरसायकल आहेत, एक बुलेट गाडी आहे आणि एक पॅशन प्रो आहे आणि एक 220 पल्सर, अशा एकूण 10 जे दुचाकी आहेत आपल्याला चोरीच्या या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. सदर आरोपी जो आहे आणि त्याचा साथीदार जो आहे, आरोपीला अटक केलेली आहे. तो सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. त्याचा साथीदार व त्याला अजून कोणी साथीदार आहेत का याबाबत अधिक तपास चालू आहे. या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून काही चोरीच्या पाहणांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पुंदे, कुलदीप पवार, सागर परदेशी, पवन परदेशी, योगेश जाधव, राहुल धोडगे, प्रमोद कासुरे, वाल्मिक पाटील, दीपक शिंदे, सागर कोळी, सौरभ माळी आणि अमोल कोथमिरे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको.